हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता मी आले आहे झाडांकडं. तर झाडांकडं का आले होते तर झाडांच्या आळ्याने खूप गवत वगैरे झालं होतं आणि अडचण जास्त झाली होती आणि काटेरी गवत असतं ना ते पण खूप झालं होतं. मग ह्यांची पण तब्येत काही ठीक नव्हती, त्यामुळं मीच करायचे सगळं. पण आता आता इकडे जास्तच अडचण झाली होती, त्यामुळे सासूबाई मला म्हटलं की राहू दे, मीच करते जाऊन. मग ते दोघं मायलेकडे करायला गेले आणि मी घरातलं करत होते. तर स्वयंपाक वगैरे माझा चालू होता आणि सासूबाई वगैरे आमच्या झाडांची साफसफाई करत होते दोघंजण. पण त्या म्हणजे सांगायचं एवढं की सासूबाई खरंच माया करतात माझी, कारण अशी सासू प्रत्येकाला भेटू. कारण त्या म्हटलं की अगं हे काटेरी गवत आहे आणि अडचणीचं पण आहे आणि अडचण पण खूप आहे, तर लागल तुला, राहू दे माझी मी करते. तर आमचे हे हसायला लागले की बाई किती सुनाची माया करायला आहे तू. तर हो, सासूनं जर सुनाची माया केली तरच आहे सून, बरोबर का नाही? कारण सून ही कुणाची तरी लेक आहे, कुणाची तरी बहीण आहे, हे का नाही? आणि माया करायला ही कुठचीच लेक असावी असंही नाही, बरोबर का? माया हे अंतःकरणातूनच यावी लागते. तर अशीच माझ्यासारखी सासू प्रत्येक सुनाला भेटो हीच इच्छा आहे, माझी अपेक्षा आहे. आणि खरंच छान वाटते असं, म्हणजे एकमेकींना प्रेमाने आदराने आपुलकीनं जर असं एकमेकांचं मन ओळखलं किंवा असं हे केलं तर खूप छान वाटतं का नाही, बरोबर का नाही? नाहीतर आजकालच्या सासू असं दुसऱ्यांचं काय मला माहीत नाही, पण माझं तरी माझी सासू मला खरं चांगली भेटले. आणि मी थोडीशी आहे आगाव, खडूस आणि काय म्हणते ते तुचकेपणा थोडासा माझ्यात आहे. आणि हो, हे असलंच पाहिजे. सगळेच घरात एकदम अशा शाण्यांचा गट्टा झाला तर ते काय होतं त्याचं माहिती आहे ना तुम्हाला. सगळे घरातले शाणे असणं पण उपयोगाचं नाही. एक तरी का होईना घरात आरमोटी पाहिजेच, अर्धवट पाहिजेच, हे की नाही? तशी मी आमच्या घरात नमून आहे. म्हणजे सासरीसुद्धा मी आहेच आहे आणि माहेरीसुद्धा मी पण होते. सासरी पण आहे, सासरी तर आहेच आहे, माहेरीसुद्धा होते पहिल्यापासूनच. तर चला, अशी माझ्यासारखे सासू प्रत्येकाला भेटो, प्रत्येकाचा संसार हा सुखात आनंदात राहो हीच अपेक्षा. चला, आमच्या सासूबाई कशा काम करतात मी तुम्हाला दाखवते.